मच्छिंद्रनाथ बाबांची सेवा करण्याची सर्वात सोपी आणि अचूक पद्धत, संपूर्ण मार्गदर्शन. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. प्रस्तावना आणि आदिगुरूंचे महत्त्व. अलक निरंजन. नवनाथांमधील पहिले नाथ, सिद्धांचे सिद्ध आणि साक्षात भगवान विष्णूंचे अवतार मानले जाणारे मच्छिंद्रनाथ बाबा यांची कृपा ज्याच्यावर होते त्याचे संपूर्ण आयुष्य पालटून जाते. कलियुगातील वाढत्या संकटातून मार्ग काढण्यासाठी आणि मनातील भीती दूर करण्यासाठी बाबांची सेवा करणे हा सर्वात प्रभावी मार्ग मानला जातो. अनेक भक्त बाबांची भक्ती करतात, परंतु ती सेवा नेमकी कशी करावी आणि त्याची अचूक पद्धत काय आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः या मंत्राचा उच्चार करून आपण या मंगलमय प्रवासाला सुरुवात करूयात. बाबांची कृपा मिळवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भाग 2. शुद्धता आणि सुरुवातीची तयारी. मच्छिंद्रनाथ बाबांची सेवा करण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःची आणि परिसराची शुद्धता. कोणतीही आध्यात्मिक सेवा ही श्रद्धेवर आणि स्वच्छतेवर अवलंबून असते. सकाळी लवकर उठून स्नान करून शुद्ध वस्त्रे परिधान करावीत. त्यानंतर आपल्या देवघरातील बाबांचा फोटो किंवा मूर्ती स्वच्छ करून घ्यावी. ज्या ठिकाणी तुम्ही बसून सेवा करणार आहात ती जागा पवित्र असावी. मनातील सर्व शंका आणि नकारात्मक विचार बाजूला ठेवून पूर्ण श्रद्धेने बाबांच्या चरणी शरण जावे. सेवेच्या सुरुवातीला ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः या मंत्राचा शांत चित्ताने 3 वेळा उच्चार करावा, जेणेकरून तुमचे मन सेवेसाठी एकाग्र होईल आणि बाबांचा आशीर्वाद तुम्हाला लवकर प्राप्त होईल. भाग 3. मूर्ती किंवा फोटोची मांडणी. देवघरात मच्छिंद्रनाथ बाबांचा फोटो किंवा मूर्ती योग्य ठिकाणी असणे गरजेचे असते. जर तुमच्याकडे बाबांचा फोटो नसेल तर तुम्ही नवनाथांचा एकत्रित फोटो देखील वापरू शकता. सेवेच्या वेळी बाबांचे मुख शक्यतो पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. फोटोसमोर एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. हा दिवा सेवेच्या दरम्यान तेवत राहील याची काळजी घ्यावी. दिव्याची ज्योत ही ज्ञानाचे आणि चैतन्याचे प्रतीक आहे. बाबांच्या फोटोला गंध लावून त्यांची मानस पूजा करावी. मनामध्ये बाबांचे तेजस्वी रूप आठवून ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः या मंत्राचा जप करत आपली पुढील सेवा मनोभावे सुरू करावी. भाग 4. पुष्पपूजा आणि हार अर्पण करणे. मच्छिंद्रनाथ बाबांना फुलांची पूजा अत्यंत प्रिय आहे. पूजेमध्ये ताजी आणि सुवासिक फुले वापरावीत. बाबांच्या मूर्तीला किंवा फोटोला प्रेमाने सुंदर हार अर्पण करावा. फुले वाहताना तुमचा भाव असा असावा की तुम्ही तुमचे हृदय बाबांच्या चरणी अर्पण करत आहात. पिवळी किंवा पांढरी फुले मिळाल्यास ती आवर्जून वाहावीत, कारण ती सात्विकतेचे प्रतीक आहेत. हार घालताना आणि फुले वाहताना मनात सतत ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः हा मंत्र सुरू ठेवावा. ही बाह्य पूजा असली तरी तुमच्या अंतर्मनातील भाव बाबांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे असते. सुगंधित फुलांमुळे घरातील वातावरण प्रसन्न होते आणि बाबांच्या शक्तीचा अनुभव येतो. भाग 5. षोडशोपचार पूजा आणि नैवेद्य. भक्तीमध्ये बाह्य डामडौलापेक्षा श्रद्धेला महत्त्व असते, तरी शास्त्रोक्त पद्धतीने केलेली पूजा अधिक फलदायी ठरते. बाबांना गंध, अक्षदा, कुंकू आणि अत्तर अर्पण करावे. पूजेनंतर बाबांना सात्विक नैवेद्य दाखवावा. यामध्ये दूध, साखर किंवा एखादा गोड पदार्थ अर्पण करू शकता. नैवेद्य दाखवताना हाताने पाणी फिरवून बाबांना ग्रहण करण्याची विनंती करावी. या सर्व प्रक्रियेत ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः या मंत्राचा उच्चार करत राहावा. बाबांना दाखवलेला नैवेद्य
हा प्रसाद म्हणून घरातील सर्वांनी ग्रहण करावा. यामुळे घरातील अन्नामध्ये बरकत येते आणि सदस्यांचे आरोग्य सुधारते. ही पूजा साधेपणाने पण मनापासून केली तर बाबा लवकर प्रसन्न होतात. भाग 6. गुरुवारच्या उपवासाचे महत्त्व. मच्छिंद्रनाथ बाबांच्या सेवेमध्ये गुरुवारच्या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा दिवस गुरूंचा मानला जातो. जर तुम्हाला शक्य असेल तर दर गुरुवारी बाबांच्या नावाने उपवास करावा. उपवास म्हणजे केवळ अन्न त्यागणे नव्हे, तर उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे, म्हणजे देवाच्या जवळ राहणे. उपवासाच्या दिवशी दिवसभर सात्विक आहार घ्यावा आणि जास्तीत जास्त वेळ नामस्मरण करावे. ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः या मंत्राचा मनातल्या मनात जप करत राहावा. गुरुवारी उपास केल्याने मनाची एकाग्रता वाढते आणि बाबांशी आपले नाते घट्ट होते. कठीण प्रसंगात बाबा आपल्याला शक्ती देतात आणि संकटातून बाहेर काढतात. भाग 7. लोबन धुपाचा महिमा. दर गुरुवारी सायंकाळी घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी एक विशेष विधी करावा. कोळसा पेटवून त्यावर लोभन किंवा शुद्ध गुग्गुळ धूप टाकावा. या धुपाचा सुगंधित धूर संपूर्ण घरात प्रत्येक कोपऱ्यात फिरवावा. असे करताना ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः हा मंत्र मोठ्याने किंवा मनात म्हणावा. लोभान धुपाच्या वासामुळे घरातील वास्तुदोष दूर होतात आणि वाईट शक्तींचा नाश होतो. घरामध्ये एक प्रकारचे दिव्य चैतन्य पसरते. ज्या घरात दर गुरुवारी हा विधी होतो तिथे सुख समृद्धी नांदते आणि घरातील सदस्यांमधील कलह थांबतात. हा धूर फिरवताना मनात घराच्या रक्षणाची प्रार्थना नक्की करावी. भाग 8. मंत्र जपाचे सामर्थ्य. मंत्रामध्ये मोठी शक्ती असते आणि मच्छिंद्रनाथ बाबांचा सिद्ध मंत्र म्हणजे ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः. या मंत्राचा जप करण्यासाठी तुम्ही रुद्राक्ष माळेचा वापर करू शकता. दररोज किमान 1 माळ जप करावा, परंतु गुरुवारी 108 वेळा किंवा त्याहून अधिक जप करणे अत्यंत लाभदायक मानले जाते. मंत्र जप करताना डोळे मिटून बाबांचे स्मरण करावे. हा मंत्र केवळ शब्द नसून ते बाबांचे प्रत्यक्ष रूप आहे. जसा जसा तुमचा जप वाढेल तसा तसा तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मक बदल जाणवू लागेल. भीती, चिंता आणि नैराश्य या मंत्राच्या प्रभावाने नष्ट होतात. तुमच्या प्रत्येक श्वासासोबत हा मंत्र जोडण्याचा प्रयत्न करा. भाग 9. नित्यसेवा आणि शिस्त. भक्तीमध्ये सातत्य असणे खूप गरजेचे आहे. आठवड्यातून एकदा पूजा करून चालत नाही, तर बाबांची आठवण दररोज असायला हवी. जर तुम्हाला दररोज मोठी पूजा करणे शक्य नसेल तर किमान 5 मिनिटे बाबांसमोर बसून ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः हा मंत्र म्हणावा. आयुष्यात कितीही कामे असली तरी बाबांसाठी थोडा वेळ काढणे हीच खरी सेवा आहे. आपली शिस्त आणि श्रद्धा पाहूनच बाबा आपल्या मदतीला धावून येतात. सेवेमध्ये कधीही खंड पडू देऊ नका. प्रवास असो किंवा कामाचा व्याप, मनात बाबांचे नामस्मरण सतत चालू ठेवावे. ही नित्यसेवाच तुम्हाला आयुष्यातील मोठ्या संकटातून वाचवेल. भाग 10. सेवेचे फळ आणि अनुभव. अनेकांनी मच्छिंद्रनाथ बाबांची ही सोपी सेवा करून आपले आयुष्य बदलताना पाहिले आहे. रखडलेली कामे पूर्ण होणे, कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळणे किंवा घरातील आजारपण दूर होणे, असे अनेक अनुभव भक्तांना आले आहेत. जेव्हा तुम्ही पूर्ण विश्वासाने ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः असे म्हणून लोबान धूप फिरवता आणि उपवास करता, तेव्हा बाबांची ऊर्जा तुमच्या पाठीशी उभी राहते. ही सेवा केवळ इच्छापूर्तीसाठी न करता आत्मिक शांतीसाठी करावी. तुमची तळमळ पाहून बाबा स्वतः तुमच्या अडचणी सोडवतात. लक्षात ठेवा, बाबा हे भक्ताचे कैवारी आहेत. फक्त तुमची हाक मनापासून असायला हवी. श्रद्धा आणि संयम हीच यशाची गुरु किल्ली आहे. भाग 11. समारोप आणि कळकळीची विनंती. अशा प्रकारे मच्छिंद्रनाथ बाबांची ही सोपी आणि अचूक सेवा ही तुमच्या घरात आजपासूनच सुरू करू शकता. हार, फुले, नैवेद्य आणि मंत्रजप
यामधून बाबांची भक्ती करा. दर गुरुवारी घराला लोभान धुपाने शुद्ध करा. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून इतरांचेही कल्याण होईल. कमेंटमध्ये ओम चैतन्य मच्छिंद्र नाथाय नमः असं लिहायला विसरू नका. तुमच्या भक्तीला बाबांचे आशीर्वाद लाभोत, हीच बाबांच्या चरणी प्रार्थना. अशाच आध्यात्मिक आणि सखोल माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अलख निरंजन आदेश. बाबांच्या कृपेत राहा आणि आनंदी राहा.